झेपावणाऱ्यांना नेहमीच झंझावाताचं आकर्षण असतं. पंखात त्यांच्या गरुडाचं बळ आणि उरात अवकाशाला गवसणी घालण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असते. मंदाताई म्हात्रे असाच एक चालता बोलता झंझावात आहेत. मंदाताई दुर्दम्य इच्छाशक्तीचं चालतं बोलतं असं प्रेरणादायी उदाहरण आहेत. गरुडानं आपले पंख विस्तारून झेप घ्यावी आणि अवकाशाला गवसणी घालावी, तशी मंदाताईंनी नवी मुंबईतून संपूर्ण महाराष्ट्रात झेप घेतली. त्यांचा हा सामाजिक आणि राजकीय जाणीवा असलेला महाराष्ट्रव्यापी प्रवास भल्या भल्यांना थक्क करणारा ठरला आणि नवी मुंबईकरांची मंदाताई मग काही अवधीतच अवघ्या महाराष्ट्राची लाडकी ताई झाली. ...1994 पासून ताईंनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीला सुरुवात केली. नगरसेवक, सभापती अशी एक एक पद भूषवत संपूर्ण महाराष्ट्रात मंदाताईंचं कार्य आणि कर्तृत्व कसं बहरत गेलं, याला चांदा ते बांदा अशी महाराष्ट्रातील जनताच साक्षीदार आहे. 1999 मध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. नवीन पक्षाचं संघटन करण्यासाठी शरद पवार साहेबांनी आपले बिनीचे साथीदार निवडले. त्या साथीदारात मंदाताई म्हात्रे यांचाही समावेश होता. शरद पवार साहेबांनी मंदाताईंवर महिला आघाडीची प्रदेशाध्यक्षा म्हणून जबाबदारी सोपवली. मंदाताईंनी जबाबदारी स्वीकारून पदर खोचला आणि पाहता पाहता उभा महाराष्ट्र पिंजून काढला. छोट्या छोट्या पावलांनी आकाशाला स्पर्श करणाऱ्या मंदाताई गरिबांच्या, शोषित उपेक्षित घटकांच्या घरातील प्रकाश ठरल्या. महिलांचे विभागीय मेळावे घेऊन मंदाताईंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ठासून सांगितली आणि आदरणीय शरद पवार साहेबांचे विचार त्यांनी खेड्यापाड्यात, वाड्यावाड्यात आणि पाड्यापाड्यावर पोहोचवले. मंदाताईंनी अनेक जन आंदोलनं केली. कांदा आंदोलन, मिठागर आंदोलन, बेलापूरच्या हॉस्पिटलसाठी आंदोलन, भूमिपुत्रांच्या प्रश्नावरील आंदोलन, प्रकल्पग्रस्तांसाठी 12.5% आंदोलन, मासेमारी करणाऱ्यांसाठी आंदोलन अशी अनेक जन आंदोलनं प्रस्थापित सरकार विरुद्ध करून मंदाताईंनी सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला. हे काम करत असताना मंदाताईंच्या पायाला अपघात झाला. पण त्या यामुळं मागं हटल्या नाहीत. पायाची जखम बरी होताच त्यांनी पुन्हा झेप घेतली. या कार्याची आणि कर्तृत्वाची दखल घेऊन शरद पवार साहेबांनी मंदाताईंना अधिक बळ देत 7 जुलै 2004 रोजी त्यांना विधान परिषदेत पाठवलं. राज्यात कडाडणाऱ्या मंदाताई मग राज्याच्या विधान परिषदेत कडाडू लागल्या. विधान परिषदेतील प्रत्येक दिवस निरपेक्ष वृत्तीनं त्यांनी समाजासाठी वेचला आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रान उठवलं. पर्यायानं त्या सर्वसामान्य जनतेच्या आधारस्तंभ बनल्या. केवल हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए, या दुष्यंत कुमार यांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे मंदाताईंनी राजकारण आणि समाजकारण केलं. महिलांसाठी त्यांनी दूरदृष्टी ठेवून अनेक योजना आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले. महिलांमध्ये स्वावलंबन, आत्मविश्वास आणि स्वयंरोजगाराची भावना वाढीस लागावी म्हणून त्यांनी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये महिला बचत गटांची स्थापना, महिलांचे मेळावे, महिलांसाठी पतंगोत्सव, महिलांसाठी 33% आरक्षण आणि महिला उद्योग मेळावे अशा नानाविध कार्यक्रमांचं आयोजन केलं. आपल्या आमदार कार्यकाळात त्यांनी आपल्या आमदार निधीतून अनेक समाजाभिमुख कामं केली. घणसोली, दिवाळे, वाशी, दिवा, सारसोळे या ठिकाणी 7 जेट्टी बांधून दिल्या. रस्ते तयार केले. कोळी बांधवांसाठी निवारा शेड, गौरव म्हात्रे कला केंद्र, नवी मुंबईत दिल्लीच्या धर्तीवर अर्बन हट प्रकल्प राबवून जनतेची सांस्कृतिक गरज पूर्ण केली.
तसंच तुर्भे झोपडपट्टीसाठी पाण्याची टाकी, राजीव गांधी क्रीडा संकुलासाठी मदत, नेरूळ इथलं उंबळे सभागृह, समाज मंदिरं, मच्छी सुकवण्यासाठी प्लॅटफॉर्म, व्यायाम शाळेसाठी साहित्य, वाचनालयासाठी पुस्तकं, अनेक गावात रस्ते, पाण्याच्या योजना, विद्यार्थ्यांना संगणकांचं आणि पुस्तकांचं मोफत वाटप, उद्यानांचं सुशोभीकरण, पुलांचं विस्तारीकरण, मोफत आरोग्य तपासणी शिबिरं, पोलिसांसाठी सुसज्ज घरं, बेलापूर किल्ल्याचं संवर्धन, कर्नाळा स्पोर्ट अकॅडमीत आंतरराष्ट्रीय दर्जाची शूटिंग रेंज अशी विविधांगी कामं करण्यात मंदाताई आघाडीवर राहिल्या. बदलत्या काळाची गरज आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहावी म्हणून सर्वधर्मीय विवाह सोहळ्यांचं यशस्वी आयोजन केलं. तसंच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यासारख्या अनेक शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करताना आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचं मार्गदर्शनही केलं. विधान परिषदेत मंदाताई नावाची तोफ भाषणांच्या रूपानं अशी कडाडत होती की त्यांच्या भाषणांची दखल राष्ट्रकुल संसदीय मंडळाला घ्यावी लागली आणि त्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू म्हणून मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्याचबरोबर त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. नवी मुंबई ही मंदाताईंची कर्मभूमी. या कर्मभूमीत मंदाताईंनी अनेक रचनात्मक कामं करून संस्थात्मक जाळं विणलं. उदाहरणार्थ श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था, श्री गोवर्धनी महिला बचत गटांची पतपेढी आणि गौरव विद्यालय तसंच ज्युनियर कॉलेज. श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीनं ताईंनी अनेक समाजोपयोगी कामं केली. जेव्हा जेव्हा महाराष्ट्र आणि देशावर महापूर, कारगिल युद्ध, सुनामी किंवा भूकंप यासारखी संकट आली, त्यावेळी मदतीचा हात पुढं करून मंदाताईंनी आपला खारीचा वाटा उचलला. पर्यावरण संरक्षणासाठी लेखन आणि चित्रकला स्पर्धा, पुस्तक प्रकाशन सोहळा, स्त्रियांच्या आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कला स्पर्धा, महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, जाणता राजा या भव्य नाट्य प्रयोगाचं आयोजन, स्त्री भ्रूण हत्या आणि व्यसनापासून तरुणांची मुक्तता या विषयांवर जनजागृती, निराधार महिलांना साड्या वाटप, विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं वाटप, शाळांना मोफत संगणक वाटप अशा अनेक समाजाभिमुख कार्याला ताईंनी वाहून घेतलं. मंदाताईंनी आधुनिकतेचं एक पाऊल पुढे टाकत 17 मार्च 2011 रोजी MVTV न्यूज चॅनेलची सुरुवात केली. MVTV न्यूज चॅनेल हे आज नवी मुंबईकरांचं हक्काचं व्यासपीठ आहे. या चॅनेलवर प्रक्षेपणादरम्यान कोणताही जातीभेद किंवा पक्षभेद केला जात नाही. त्यामुळं निर्भीड आणि निपक्षपाती पत्रकारिता हे MVTV न्यूज चॅनेलचं खास वैशिष्ट्य आहे. अशा या मंदाताई म्हात्रे, अकेली चली थी, लोग मिलते गए और कारवा बनता गया. अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या, संघर्षमय जीवन जगलेल्या तसंच अनेक सुखदुःखांना तोंड देत आलेल्या मंदाताईंनी आपला संसार नेटानं उभा केला. आई वडिलांची एक हुशार कन्या, एक उत्तम सहचारिणी, मुलं, सुना आणि नातवंड यांच्यावर चांगले संस्कार घडवणारी आई, सासू आणि आजी, यातून कुटुंबाला बांधून ठेवणाऱ्या मंदाताई अवघ्या समाजाला सुद्धा एकसंघ ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. ताईंनी पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, पण घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलांपाशी याप्रमाणे त्यांचं मन तेवढंच घरातही राहिलं. तळपणारी झुंजार वृत्ती, नितळ आणि स्वच्छ चारित्र्य, त्यागमय जीवन, निगर्वी व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्यांबद्दल अपार करुणा हे मंदाताईंच्या व्यक्तिमत्वाचे विशेष पैलू आहेत. झाले बहु होतील